घेणाऱ्याच्या बैलाला, हा चुकीचा निर्णय घेणाऱ्याच्या बैलाला रद्द झाली पाहिजे, रद्द झाली पाहिजे, रद्द झाली पाहिजे, रद्द झाली पाहिजे। सर्वसामान्य जनतेला पाहिजे काय? सर्वसामान्य जनतेला पाहिजे काय? सर्वसामान्य जनतेला पाहिजे काय? रद्द झाली पाहिजे, रद्द झाली पाहिजे, रद्द झाली पाहिजे, रद्द झाली पाहिजे। हा निर्णय घेणाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे निर्णय घेणाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। रद्द झाली पाहिजे, नगरपालिका रद्द झाली पाहिजे, रद्द झाली पाहिजे, रद्द झाली पाहिजे, नगरपालिका रद्द झाली पाहिजे। उपस्थित सर्व नगरपालिकेचा हा जो बाधित निर्णय झालेला आहे, या निर्णयामुळे आपण सर्वजण किती दुःखामध्ये आणि किती टेन्शन आले सर्वांना माहिती। याच्यातून परिणाम काय होणार आहे हे सर्वश्रुत आहे। जे एज्युकेटेड लोकांचे सत्ता त्यांचे अनेकांचे फोन येतात की याच्यावरती योग्य तोडगा झाला पाहिजे आणि हा निर्णय कोणी घेतला, हा निर्णय गेला आणि ज्या विश्वासार्ह निर्णय झाला आहे त्याचं कारण जर असेल तर येणारी विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवायची। आता काल परवापासून ऐकायला येते की आम्ही सर्वजण नगर परिषदेच्या बाजूने होतो, तर मी आज या ठिकाणी जाहीर सांगतो की जी मीटिंग आणि या ठिकाणी जे सगळेजण नेते मंडळी तुमच्या सर्वांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या प्रत्येकाचं त्या ठिकाणी सांगणं होतं की टॅक्स कमी करण्यासाठी घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र राहायचे आणि प्रत्येकाच्या मुलाची तुम्ही व्यवस्था पाहिली तर त्या प्रत्येकाच्या गतीमध्ये फक्त टॅक्स कमी संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे। वास्तविक त्या ठिकाणी फक्त टॅक्स कमी करण्या संदर्भात मिटिंग झाली होती आणि त्याचा उभा करून फक्त या ठिकाणी स्थानिक स्वतःचं राजकारण घडवण्यासाठी, राजकीय भविष्य घडवण्यासाठी हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। मी या नगरपालिकेच्या मी स्वतः त्या ठिकाणी 2 लाख रुपये दिले होते, सांगण्यात आलं होतं की आपण हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करतोय आणि टॅक्स कमी करून घेतोय। तर मी आज आता या मीडियाच्या माध्यमातून आणि उपस्थितीच्या माध्यमातून आज हा प्रश्न विचारतोय, त्यावेळेस ज्याचे पैसे जमा झाले त्या पैशाचा हिशोब या ठिकाणी देण्यात यावा असं मी या ठिकाणी सांगतो। त्याच्यानंतर लाखो करोड रुपये जमा करण्यात आलेले फक्त टॅक्स कमी करण्यासंदर्भात त्या पैशाचं काय झालं त्याचा सुद्धा हिशोब देण्यात यावा असं या ठिकाणी सांगतो आणि या निर्णयाचा त्या निर्णयाला आमच्या पुरसुंगी बेकराईनगर तसेच मुरळी देवाची सर्व ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे। काही मुख्यमंत्र्यांना सुद्धा हा निर्णय पटलेला नाही, परंतु काही बालहत्यापणामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आम्ही सर्व इथं या ठिकाणी अनेक वर्ष आमच्या पिढ्यानपिढी इथं राहतात, परंतु उद्याच्या काळात नियोजनबद्ध विकास या ठिकाणी व्हायला पाहिजे। परंतु नगरपालिका झाली तर उद्या या ठिकाणी बकालपणा मोठ्या प्रमाणात निर्माण होईल आणि हे चुकीच्या दिशेने चाललेलं आहे, याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करतोय आणि थांबतो। मी जाहीरपणे प्रथमतः निषेध करतो। या ठिकाणी शेतकरी वर्ग असेल, आमच्या फुरसुंगावच्या ज्या 2 टीपी स्कीम होत्या त्या सर्वांच्या वरती जो काही अन्याय होणार आहे त्याचा कुठेतरी विचार त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी करणं फार गरजेचं होतं, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार न करता गावची भौगोलिक परिस्थिती काय आहे, तिथं नक्की नागरिकांचं म्हणणं काय आहे त्याच्यावरती कोर्टाने निर्णय दिला होता की आपण कलेक्टर मार्फत त्या गावची परत एकदा सुनावणी घ्या, जनमत घ्या आणि नंतर निर्णय घ्या। परंतु त्या गोष्टीला कचऱ्याची टोपली दाखवून त्या ठिकाणी कोर्टाचंही आव्हान करण्यात आला आणि अचानकपणे या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला। अशा निर्णयाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त ताकदीने एकत्र येऊन हा निर्णय कसा करण्यात येईल आणि कोर्ट असेल किंवा रोडवर उतरू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण पुणे महानगरपालिका आमचं म्हणणं एकच आहे की टॅक्स कमी करण्याकरता सर्वांचाच त्या ठिकाणी होता, तर तो आग्रह बाजूला ठेवून नगर परिषद नको आहे, आम्हाला टॅक्स कमी करू पाहिजे।